नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। घरगुती गॅस, रॉकेल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन। जिल्हा बँकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन। मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना अनुदान द्यायची आता वेळ आली आहे, पटकथा लेखक संजय पवार यांची खंत। आणि सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप सेठ यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा, उपप्राचार्य डॉक्टर सुभाष खंडागळे यांची पत्रकार परिषदेत मागणी। ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज पुण्यात आगमन झालेलं आहे। कळसगाव, मस्केवस्ती आणि बोपोडी इथून दोन्ही पालख्यांचं स्वागत पुण्यनगरीचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। भक्तिमय वातावरणात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीसाठी पंढरपूरकडे हळूहळू मार्गक्रमण करतायत। डोक्यावर तुळशीमाळा, हातात भगवा पताका, टाळ मृदुंग आणि मुखात ज्ञानोबा तुकोबा आणि विठुरायाचा गजर अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात हे वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता ही वारी करतात। माझे वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा या अभंगाप्रमाणे घराण्याच्या परंपरेनुसार तुकाराम महाराजांनी पंढरीची वारी चालवली। आता हा पालखी सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रधान ओळखच बनला आहे असे म्हणता येईल। या संतांप्रमाणे आजही लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी होताना दिसतात। पुण्यनगरीत या पालखी सोहळ्याचं आगमन झालंय। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन पुण्यात झालेलं आहे। या दोन्ही पालख्या पुण्यात सोमवारपर्यंत मुक्कामासाठी असतील। ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजेच माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात असणार आहे, तर तुकाराम महाराजांची पालखी ही नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी असेल। या दोन्ही पालख्या पुण्यातून सोमवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। कॅमेरामन अक्षय नगरकर सोबत वीरेंद्र विसाळ, जनवार्ता न्यूज।
घरगुती गॅस, रॉकेल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनं करण्यात आली. स्वयंपाकाचा गॅस, डिझेल आणि रॉकेल यांच्या किमती मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिगटाने घेतला. या निर्णयानुसार स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलेंडर मागे 50 रुपयांनी महागला असून डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये तर रॉकेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेने स्वारगेट चौकात तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकात निदर्शने करण्यात आली. यात शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर चूल पेटवून त्यावर पोळ्या भाजण्यात आल्या. तसेच स्वयंपाकाचा गॅस भंगारात विकून आता स्वयंपाक चुलीवर करण्याची वेळ आली आहे, कारण स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीत 20-30 नव्हे तर तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यात सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी मिलिंद काची, राजेंद्र शिंदे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य माणसाची प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहे. सामान्य माणसाच्या मनात आता असं झालंय की हे सिलेंडर, गॅस सिलेंडर हे भंगारमध्ये विकून टाकावेत आणि या भंगार सरकारला कायमचं घरी बसवावं अशी लोकांची भावना झाली. त्याचं प्रतीक म्हणून आम्ही आज शिवसेनेने सिलेंडर, जे गॅस सिलेंडर आहेत ते भंगारमध्ये विकण्याचा कार्यक्रम निषेध म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केलाय. या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. गॅसच्यामुळे तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवरच नव्हे तर गोरगरिबांवरही गदा आलेली आहे. आज महागाईच्या या गॅस आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गोरगरिबांना जगणं मुश्किल केलेलं आहे. अशा या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हा निषेध करण्यासाठीच आम्ही शिवसेनेचे सर्व पुणे शहराचे कार्यकर्ते इथं निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकात सरकार विरोधात भाववाढीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यात लाकूड आणि गोवऱ्या विकून आपला निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष विकास मटकरी, आमदार गिरीश बापट, धीरज घाटे, प्रमोद कोंढरे, मेधा कुलकर्णी, अशोक येनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. अशी माहिती पाटील यांनी राज्यातील सहकारी कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. सहकार मंत्र्यांचा हा इशारा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले आव्हानच असून त्यामुळे पवार आणि पाटील यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमेश्वर येथील सोसायटीने जिल्हा बँकेला खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवले होते. हा प्रकार उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या सोसायटीचे आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन शहाजी काकडे यांना या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला. ही सोसायटी आणि कारखाना या दोन्ही सहकारी संस्थांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच वरचष्मा असल्याने त्यांना राजकीय दृष्ट्या जबरदस्त धक्का बसला होता. त्यातच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक पाटील यांनी याबाबत जाहीर घोषणाच केल्याने हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. पाटील पुढे म्हणाले, या घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून बँकेनेही या चौकशीसाठी जी समिती नेमली आहे त्यास पूर्ण सहकार्य करीत आहे. या घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना अनुदान द्यायची आता वेळ आली आहे, अशी खंत पटकथा लेखक संजय पवार यांनी व्यक्त केली. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाच्या संवाद आणि पटकथा लेखनासाठी पवार यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पिस्तुल्या या लघुपटासाठी बालकलाकाराचा पुरस्कार मिळालेला सूरज पवार तसेच या लघुपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप आयोजित करण्यात आला. यावेळी गार्गी कुलकर्णी, प्रियंका दुबे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, चित्रपट निर्मितीसाठी राज्य शासनाकडून लाखोंचे अनुदान मिळूनही मराठी चित्रपटांच्या गुणवत्तेत घसरण होत आहे. एका वर्षात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी 95% चित्रपट क दर्जाचे आहेत. अशा चित्रपटांना अनुदान का द्यावे असा प्रश्न आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक येत नाहीत. मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा काय आहेत हे कुण्या निर्मात्याला कळले नसल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना अनुदान देण्याची आता वेळ आली आहे. केवळ तारे तारकांमुळे चित्रपट तयार होतो असे नाही, तर लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखक यांनाही तेवढेच महत्त्व असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात केवळ पुण्यामध्येच मराठी चित्रपटांना गर्दी होत असल्याचे सांगून पवार म्हणाले की मुंबईत मराठी चित्रपट चालतात, पण पुण्याच्या तुलनेत ते कमीच आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा अशी मागणी उपप्राचार्य डॉक्टर सुभाष खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्राध्यापक प्रवीण रणसुरे उपस्थित होते. सप महाविद्यालयातील महिला प्राध्यापक डॉक्टर सरोज हिरेमठ यांच्यावर दबाव आणून त्यांचा मानसिक छळ केला आहे. अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करूनही अद्याप प्राचार्य शेठ यांच्यावर कारवाई झालेली नाही. तसेच जातीयवादी भूमिकेतूनच माझ्यावर आणि प्राध्यापक प्रवीण रणसुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल असे डॉक्टर खंडागळे यांनी सांगितले. सप महाविद्यालयाचे प्राचार्यपद मागासवर्गीयांसाठी राखीव असावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लवकरच त्याचा निर्णय होणार असल्याने मी या स्पर्धेतून बाहेर पडावे यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, आरपीआय, भटके विमुक्त जाती जमाती संघर्ष संघटना, बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ, दलित सेना, भीमसेना, माथाडी महासंघ आदी संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे.